एक महाल बनवला म्हणतेस बिना बुडाच्या गडव्यानं. मग त्या बिना बुडाच्या गडव्यानं कसा महाल बनवला असेल? कसा कसा बनवला बरं? आता कसा कसा बनवला तर तुला उघडं करून सांग. अंड्याची बागा, हा. अंड्याची बागा. त्याचा संदर्भ स्पष्टीकरण हो का? म्हणून तर विचारत आहे मी. हो बाई, म्हणजे काय? अब एक महाल बांधला गेला बुडाच्या गडव्यानं. पण काय? अब एक महाल बांधला बिना बुडाच्या गडव्यानं. आता बिना बुडाचा गडू म्हणला तर कसा होईल जी? कसा होईल? राहील का दोस्ती? नाही राहणार. इकडे गंड आणि तिकडे गंड, बरोबर की नाही? म्हणून म्हणते अब एक महाल बांधला बिना बुडाच्या गडव्यानं. पण पायवाट नाही कसा पाया पडल्यानं. ए, पायवाट नाही कसा पाया पडल्यानं. म्हणते अरे ज्ञानाच्या गोष्टी या सांगायला समजतील का? अरे हरकत मिळाले उंदराला दुकानदार समजतील का? अरे इचवाचा मंत्र नाही ना जाते सापाच्या दरात हात टाकायला. इचवाचा मंत्र नाही अरे जाते सापाच्या दरात हात टाकायला. अरे झोपते मिरचीचं येते रागाला न्यायचं एक एकदा शायरी करतील का? करतील का? किती दिवसापासून लागल्याची शायरी करायला निवडून वाऱ्याची. आहा, म्हणून तर म्हणते काय काय म्हणते मी. अरे पाहत गेला बाजारात एका नदीला घेऊन जनाचा. गेला बाजारात एका नदीला घेऊन जनाचा. पाहत गेला बाजारात. मला सांग, का म्हणलीस तू? आवाज घेऊन गेला तो एका नकटीला बाजारात. मला सांग, या गावामध्ये का चांगल्या बाय भेटल्याच नाही का त्या नकटीला घेऊन गेला तर? आता नकटी बाई बी काही कामाची असेल का नाही त्याच्या? ते बी कामाची आहे का? मग आता मी म्हणलं बाई एवढ्या चांगल्या बाया सोडून त्या नकटीला काम दिलं बापा. आवाज चांगल्या बाया कामाच्या नाही पण त्या नकटी बाई एकच आहे. पण शिलवार आहे म्हणून त्याच्या त्या कामात येणार आहे म्हणून सांगते. काय म्हणते? अहो पाहत गेला बाजारात एका नदीला घेऊन जनाचा. पाहत गेला बाजारात एका नदीला घेऊन जनाचा. आणि त्याच्या कामात आली 7 जणाला घेऊन. ते बाई किती शिलवान असेल? नक्की जर ये सगळं किती शिलवान असेल म्हणून ते म्हणते. आणि त्याच्या कामात आली 7 जणाला घेऊन. पण पाय वाटलाई एक महाल बांधला बिना
लय दिवसानं आली या शायराला उरली कोणती अहो स्टेजवर येवाची खुशीची नाही तर का बरोबर आहे अरे लय दिवसानं आली शायराला उरली आणि हा मारायला पाहिजे जाव स्टेजवर येऊन लय दिवसानं आली त्या शायराला उरली अहो मारायला पाहिजे आणि हा करते बावरल्या वाणी करते बिचारा आणि हा मारायला पाहिजे घाव तर तुला घाव घेणार नाही म्हणून एका समोर काय म्हणते नाही केले घराचे प्लास्टर नाही बाबा असा कोणता वाजी मिस्त्री याचा मिस्त्री एखादी कामात जाणार असेल बिना कौशल्य प्लास्टर करणार का हा बोल कसं प्लास्टर केलं बरं अव कसं प्लास्टर केलं तो मिस्त्री किती हुशार असेल किती हुशार असेल तो प्लास्टर करणारा मला विचारायचे कसं प्लास्टर केलं म्हणून आता तुला सांगत आहे तो मिस्त्री एवढा हुशार आहे पायवाचा खणलं नाही आणि उभी केली त्याने नक्कीनं साथ दिला 7 जण घेऊन अच्छा आणि त्यानं हातात कवच्या धरलं नाही आणि घराचे प्लास्टर केलं बाई मला मोठा विचार आला बरोबर चाळीस आहे सांगणार आहे तुला मला सांगणार आहेत का आणि या बसलेल्या मंडळींना सुद्धा अच्छा म्हणजे करणार आहे तो प्लास्टर करणारा व्यक्ती ते बाई आणि 7 लोक नाही का बरोबर ते बिनबुडाची माडी जे उभी झाली बिना पायव्याची माडी आणि तो बिनबुडाचा गडू अरे असा कोण आहे तो व्यक्ती की त्याने ते बिन पायव्याची माडी तयार केली तो माडी तयार करणारा आणि ती बाई ते काहीचा तुम्हाला सांगणार आहे का काय म्हणते एवढा ना बोंबते आता प्रार्थना करता नाक खचलं आता ते नाक खचलं तर कसं खचलं तर सांगते हा नाक कसं खचलं तर ते सायचं पडणार आहे आता नाक कुठून खचलं आता सांग ना एवढे तुला मी सांगून देऊ का हा म्हणून तू ऐकायचं काम कर खूप ज्ञानवाणी आहे सर्व समजते बाई महाराष्ट्राचे चॅम्पियन चांगल्याले घाम फुटू द्या शायराच्या नावानं मग एवढे महाराष्ट्राची विभूती चॅम्पियन शाही म्हणताना घटका लागते आणि तू माझ्यावर प्रश्नाचा प्रश्न पार करतेस मला विचारच येते नाही का हा म्हणून त्या शाळेचा तुला सांगणार आहे चांगल्याने म्हणून म्हणते अब प्लास्टर करता नाकच गेलं खचून पायवात नाही
प्रश्न विचारला माय बाप हो. गुलामगिरीच्या काळामध्ये म्हणजे इंग्रजाच्या काळामध्ये स्टेजवर गोळ्या झाडून मारण्यात आलं होतं शाहिराला. अच्छा. गोळ्या झाडून मारण्यात आलं होतं म्हणते शाहिराला. तर त्या शाहिराचं नाव काय? त्याचं हे एक एक शब्द लिहून घ्या. मग असे डोळे म्हणले आता भोये नको म्हणजे नाही का. तुम्हाला सांगायचं आहे कारण जेव्हा तो अल्पवयीन होता, जास्त वयाचा सुद्धा नव्हता. आम्हाला त्याचा पुरा इतिहास करा, पुस्तकाचा गिना पूर्ण अभ्यास करून शकतात. एवढं देतो तुम्हाला ज्ञानाचा सागर माझा नाही का. म्हणून म्हणते की जेव्हा तो इंग्रजाच्या काळामध्ये कारण पेशव्यांच्या लढाईमध्ये त्या आपल्या बहुजनांच्या विचारांच्या आधारित त्यांचा कार्यक्रम चालू होता आणि आपल्या लोकांना ते सांगत होते की असं नाही रे बाबा, असं नका करू. या पद्धतीचं त्यांचं जसं प्रवचन चालू होतं तेव्हा त्या इंग्रजांनी त्याला गोळ्या झाडून मारलं स्टेजवर. तर त्यांचं नाव आहे अज्ञानदासशाही. लिहून घ्या, अज्ञानदासशाही. त्यांना काडू काडू म्हणत होते असे त्या कायराचं नाव आहे. आणि हे जर खोटं असेल तर मग तुमच्या जवळ मला काय घेणं तुम्हाला मुलाच्या समोर काय म्हणते. आणि गोल्या गुन्या कुठे लागला सांगा मजला आज काही. आता तुला विचारत आहो का गोल्यानं गुन्हा कुठं लागला? कुठं लागला? आता शाहीर सांगल ना, शाहीर सांगल का? गोल्या गुन्हा कुठं लागला? शाहीर साहेब हा अहो तू सांगायला जातो. मी सांगायला जाईन का? जाईन बाई, मी माझा भाऊ आहे ना. शाहीर साहेब माझा भाऊ आहे, मी जाईन. हो बरं आहे, तुझा भाऊ होय तर आपल्या भावाला सोडून आलीस आमच्याकडे नाही का. पण शाहीर साहेब लक्षात घ्या, ते बीन पाण्याची माळी आता माळी तयार करणारा आणि त्या माळीला गोल्या आणि गुन्हा कुठे लागला हे तुम्हाला सांगायचं आहे. त्या माळीला गोल्या गुन्हा कुठे लागला आणि तो माळी आणि ते माळी तयार करणारा ते व्यक्ती कोण आहे आणि ती माळी कोणती आहे आणि गोल्या गुन्हे कुठे लागला हे तुम्हाला सांगायचं आहे. ऐका समोर काय म्हणते. चंदया और दरवाजे खिड़क्या लावून अरे पाय वाचला